नमस्कार सर्वांना. सकाळच्या 12 वाजलेले आहेत. तर बाळाला मी आता काचत ठेवण्यासाठी आणलेलं आहे, कारण ती कावीळ असते ना, कावीळ होण्याची शक्यता आहे. म्हणून मग डॉक्टरने सांगितलं त्याला असं काचत ठेवा. पण तो ना असा काचत बसतच नाही, शांत लय वळा 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 करतो, लाईट नकोच म्हणतो. परवा दिवशी पण आणलं, लय रडला. मग पुन्हा महागारी घेऊन गेलो. आज डॉक्टर म्हणजे कमीत कमी 1 तास 2 तास तरी त्याला ठेवा. आता कसं घरी असल्यावर कवळ्या उन्हात ठेवतो आपण, कवळं ऊन असलं की त्याला हे होतं. आता इथं ऊनच येत नाही, खिडकीत काय थोडंफार येते पुन्हा लगेच जाते. आता असं आणले तर राहत नाही. तुम्ही काय मला 1 तास तरी त्याला ठेवावं. आता दूध पाजून भिजून आणले त्याला. आणि दुसऱ्या बाळाला पण काचातनं सोडलं काल. आता ती वर आहे सविता तिकडं, आणि ही खाली बाळ माझ्यापाशी आहे. मी ह्याला सांभाळते आणि सविता त्याला सांभाळते. तो खूप कडकड आहे. तो व्यासा नको म्हणतो उघडा. आणि ह्याला आता ह्याला किचर गुंडाळून ठेवलं ना दुपट्यात, लगेच शांत झोपतो. त्यात काय होतं का माहिती, त्याला थंडी वाजून आले का तसं कुठं करतं. पण ती करमाईसाठी असते काचाची, बघा नाही नको म्हणतो. किती फिरते बघा त्याला, सरळ टाकलं तर तिकडे गेले बा. लय आगाव झाले दोन्ही पण, 2 जोडी झालेत पोरं, लय आगाव आहेत लय. आता उद्या सोडले की घरी जाणार आहे मी पण. दीदी दादू वाट बघते, पोरं माझी पण. सविता वर आहे, मग आई सविताची सासू ती तिघीजणी मिळून करतील. आता उद्या डिस्चार्ज वगैरे सविताला देतील आता. आणि टाके तोडायला 14 दिवसांनी का 15 दिवसांनी बोलतात. पहिली टाकीला 7 दिवसाला तोडत होते. आता यांचं कसं नवीन काय काय होत होतं. आता पडलं बघा शांत असं 10-15 मिनटं शांत पडतं, ती पुन्हा लगेच उठतं. कसं फिरलं बघितलं का कुठं, ती सरळ टाकलं होतं त्याला मी, लय फिरते ती. म्हणजे कमीत कमी अर्धा 1 तास तरी ठेवावं. मग घरी गेल्यावर मग आपल्या कवळ्या उन्हात ठेवलं तरी चालते. तिला काचातनं काढलं ज्या बाळाला, तेव्हा सविता जरा निहार झाली, जरा बरं वाटतं तिला. आता तिच्यापेक्षा बाळ आहे तर ती 4थ्या मजल्यावर आहे, ती सासून त्या दोघीजणी, आणि मी तर एकटीच आहे बाळाला घेऊन खाली. काही शांत आहे ती, झोपतं दूध पितं की शांत पडतं. मला याला बघितलं की सिद्धूची आठवण येते. आमचं सिद्धू पण असंच करायचा, दूध प्यायचा, शांत झोपायचं. मी कधी लक्ष देत नव्हते पोरांना, आई आणि मावशी दादाला दीदीला दोघांना पण. सविता खूप कडक आहे, खूप म्हणजे खूप कडक आहे. दुसऱ्या दिवशी शिजर झालं, आदल्या दिवशी संध्याकाळी एक बाळ काचत लगेच ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी त्या बाळाकडे दूध पाजायला ती जात होती, कारण इथं कोण नव्हतं. रात्री त्याचे शेजारचे त्या ताई रातभर त्यांनी केलं. आणि दुसऱ्या दिवशी कोण आहे, मग सासूला पण जाता येत नाही, काही नाही. तर बांगड्या चालत नाही, आवलट काहीच गळ्यात नाही, काही नाही. आणि सासूला धरायला यायचं नाही. पाऊण तास धरलं की असं धरून बसायचं. दूध पाजलं की त्याला असं उभं करायचं, खांद्यावर टाकून ढेकर द्यायची, तसं. मग पुन्हा मी रविवारी आल्यावर मग मी रविवार सोमवार 2 दिवस गेले, तिला नाही जाऊन दिलं. आणि काल मग ती गेली दूध बिल वगैरे पाजून. मग पुन्हा नंतर ती नळी सलाईन सगळं काढलं बाळाचं. मग मांडीवर घेऊन पाजा, म्हणजे मांडीवर पण उभं आडवं. आंघोळ करताना आपण कसं डोक्यावर पाणी होतं तसं धरायचं आणि दूध चमच्याने पाजायचं हळूहळू. मग ती धरता येत नव्हतं, तिला म्हणलं तूच जा बघू, म्हणलं पाज कशी. मग ते पाजून आल्यावर मग दुपारी डिस्चार्ज दिला, तिथून सोडलं त्यांना. आता 4थं आजच्या दिवस ठेवते ना. आता बाळ कसं पचन करते, काय करते, उलटी वगैरे होती का बाहेर काढल्यामुळं, म्हणून 4थ्या मजल्यावर ठेवले त्याला. आणि उद्या सोडते. हे टेन्शन आहे रे बाबा. नाही एवढी छोटी बाळ आहेत का नाही, लय भारी बाळ आहेत तिथं. 7व्या महिन्यात कोण झाले, कोण 9व्या महिन्यात. तिथं हे नाही, तिथं कोण नाही म्हणून मी व्हिडिओ काढते. तुम्ही म्हणता तिथल्या काचातला कसं काय ना, तिथं सगळे सिस्टर वगैरे सगळे आहेत. अजिबात काही चालत नाही, बाहेरची वस्तूच चालत नाही तिथं. कान मांस वगैरे घालून सगळं तिथल्या तिथं. वाटेसुद्धा त्यासला चिमटा असतो, चिमट्याने घ्यायचे दुधाने, आणि एकामेकाला कशाला हात लावायचा नाही, काय नाही असलं. आता बघ कसं शांत पडेल. त्याला 1-2 तास ठेवायचं इथं, फिरते गोल 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 पाण्यात. तर चला मग व्हिडिओ कसा वाटला.